नमस्कार मंडळी. प्रत्येकाच्या घरात अशी एक व्यक्ती असते जिला कोबीची भाजी म्हटलं की नाक मुरडतात की हे काय बनवलं आहे पालापाचोला अँड ऑल. माझ्या घरात पण अशी एक व्यक्ती आहे. पण आज जी मी रेसिपी सांगणार आहे ना ती तुम्ही नक्की ट्राय करा. त्यांना कळणार पण नाही ही कोबीची भाजी आहे आणि मस्त चाटून पुसून हात असे खातील. चला तर आज आपण बनवणार आहोत वेगळ्या पद्धतीची अशी कोबीची भाजी. त्यासाठी मी सर्वप्रथम इथे कांदा टोमॅटो व्यवस्थित कापून घेतला आहे. लांब लांब असं कापून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला कोबी हा असा प्रकारे लांब लांब चिरून घ्यायचा आहे. तेलामध्ये मी थोडं राई, थोडं जिरं टाकून घेतलं आहे. त्यानंतर हिरवी मिरची, कढीपत्ता हे पण आपल्याला टाकायचं आहे. हे व्यवस्थित छान फ्राय झालं की त्याच्यामध्ये आपल्याला असा लांब लांब कापलेला कांदा टाकायचा आहे. तोही आपल्याला लो फ्लेमवरती व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. त्यानंतर मी त्यात टोमॅटो ॲड केला आहे. टोमॅटो टाकल्याच्या नंतर आपल्याला कोबी टाकायचं आहे. ही आपल्याला व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे सर्व भाजी त्या मिश्रणामध्ये. त्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये आपले सुके स्पायसेस म्हणजे हळद, मिरची पावडर, थोडं मीठ ॲड करायचं आहे व्यवस्थित. आणि ह्याच्यात थोडंसं मीठ आपण ॲड करणार आहोत. आता सर्वात इम्पॉर्टंट इन्ग्रेडियंट्स म्हणजे मी ह्याच्यात टाकणार आहे थोडं बेसन. ह्याने जी टेस्ट येते ना भाजीला यम्मी अशी लागते. आपल्याला व्यवस्थित असं हे फ्राय करून घ्यायचं आहे. बेसन एकजीव करून घ्यायचं आहे. मी फक्त ह्याच्यात थोडंसं पाणी शिंपडलं आहे. जास्त पाणी टाकू नका, थोडं शिंपडायचं आहे आणि 5 मिनटं लो फ्लेमवर आपल्याला शिजू द्यायचं आहे. वरून थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे. साईड बाय साईड इथे मी चपाती बनवायला सुरुवात केली कारण ही भाजी चपातीसोबत अप्रतिम लागते. भातासोबतही तुम्ही खाऊ शकता. खाण्यासाठी रेडी आहे आपली वेगळी अशी कोबीची भाजी. नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा कशी झाली आहे. आणि माझ्या यूट्यूब चॅनलला फॉलो करायला विसरू नका. थँक्यू सो मच.